नमस्कार मंडळी. आजचा स्वयंपाक हा हायफाय किचनमध्ये नाही, तर तो होतो आहे आठवणींच्या चुलीवर. गावाकडचं म्हणलं की मातीचा वास, चुलीची ऊब आणि आईच्या हातची खाऱ्या वांग्याची भाजी. आज तीच चव परत जिवंत करायला आपण इथे आलो आहे. पहिल्यांदा वांगी अशी मधोमध कापून पाण्यात ठेवली, ज्यामुळे ती काळी पडणार नाही. आता काय करायचं, गॅसवर ठेवला तवा, त्यावर घातले अर्धी ते 1 वाटी शेंगदाणे. आता हे शेंगदाणे मंद आचेवर आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शहरात राहताना ही भाजी खाल्ली की आठवतं आपलं गाव आणि आपली माणसं. आता त्याच तव्यावर 7-8 हिरव्या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या. आता भाजलेली शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, आलं, थोडीशी हळद, जिरं आणि कढीपत्त्याची पाने, भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे पाटा नाही आहे, नाहीतर मी पाट्यावरच वाटलं असतं. आता वांगी पाण्यात ठेवल्यामुळे ती काळी पडली नाहीत. आता अशी वांगी घ्यायची आणि हा तयार मसाला आपल्याला या वांग्यामध्ये मधोमध असा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. मसाला जास्त भरला की वांगी खूप छान लागतात. आता सर्वच वांग्यांमध्ये असा मसाला मधोमध भरून घ्यायचा आणि मग गॅसवर कढई ठेवायची. मंडळी, रेसिपी अगदी सोपी पण चवीला मात्र नंबर 1 अशी मातीशी जोडलेली रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईकचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये खारं वांगं लिहा. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घातलं. तेलात 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घातली. जिरं मोहरी तडतडली की ही भरलेली वांगी त्या तेलात सोडायची आणि 2 ते 3 मिनिटं असं परतून घ्यायचं. अगदी अर्धी वाटी असं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर ही वांगी आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजवायची आहेत. चमचमीत असं खारं वांगं आपलं तयार झालं आहे. भाकरीचा घास, खारं वांग्याची भाजी आणि बाजूला कांदा, यालाच तर म्हणतात खरं समाधान.